नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन सायलीबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला सायलीच्या लहानपणीची माहिती गोळा करायची आहे. जर सायलीला लहानपणीचं काही आठवलं तर कदाचित तो तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचू शकतो, असं आता अर्जुनला वाटत असतं. त्यामुळे इथे अर्जुन सायलीच्या लहानपणीचा एखादा फोटो, तिच्याबद्दलची माहिती काही मिळते का ते बघत असतो. एका बाजूला अर्जुन सायलीला तिचे आई वडील मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला महिपत इथे अर्जुनच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. आपली मुलगी साक्षी जेलात जाऊन बसले यासाठी तो फक्त अर्जुन आणि सायली या दोघांना जबाबदार ठरवतोय. त्यामुळे महिपत पेटून उठलाय. माझ्या पोरीला तिथे जेलमध्ये राहावं लागतंय फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदारामुळे. त्यामुळे त्या अर्जुनला शांतपणे जगू देणार नाही, असं इकडे महिपतने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच त्याने अर्जुनला त्रास द्यायला सुरुवात केलेली असते. अर्जुनला त्रास देऊन काही फरक पडत नाहीये हे लक्षात आल्यानंतर महिपतने त्याच्या कुटुंबियांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि सुरुवात केली ती म्हणजे अस्मितापासून. अस्मिता ही सगळ्यांची लाडकी आहे. अस्मिता घरातली एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्यावरती घरातल्या सर्व लोकांचा जीव आहे. आणि अस्मिता अर्जुनची सगळ्यात लाडकी बहीण आहे. हे जेव्हा आता महिपतला कळलं तेव्हा इथे माझी पोरगी जेलात जाऊन बसले, त्याच्यामुळे पोरगी आपल्या घरातली मुलगी जेव्हा आपल्यापासून दूर होते तेव्हा कसं वाटतं हे अर्जुनला सुद्धा कळलं पाहिजे. म्हणूनच इथे महिपतने त्याच्या गुंड माणसांना अस्मिताला त्रास द्यायला सांगितलेला असतो. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा इथे महिपत आता अस्मिताला त्रास देतो आणि ही गोष्ट अस्मिता जेव्हा अर्जुनला सांगते तेव्हा अर्जुन असा काही पेटून उठलेला असतो की तो आता महिपतच्या गुंडांना शोधण्यासाठी धावत पडत निघून जातो, त्यांना धडा शिकवण्यासाठी. माझ्या बहिणीकडे, माझ्या कुटुंबियांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या त्या लोकांना मी सोडणार नाही, अशी शपथच जणू काही अर्जुनने घेतलेली असते. आणि अर्जुन जेव्हा त्या गुंड लोकांना शोधायला जातो ना प्रेक्षकांनो, तेव्हा अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागतो. ते म्हणजे मधुभाऊंचा खून करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर प्रेक्षकांनो, अर्जुनच्या समोर एका भयानक सत्याचा उलगडा केलेला असतो आणि ते सुद्धा सुमनने. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता नागराज आणि महिपतचं बोलणं सुमनने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि सुमनला महत्त्वाची गोष्ट कळलेली असते. आणि ती गोष्ट म्हणजे मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती म्हणजे नागराज आहे. ही गोष्ट आता स्वतः नागराजने महिपतच्या समोर कबूल केलेली असते आणि ती सुमनने ऐकलेली असते. आणि एवढंच नाही प्रेक्षकांनो, ती गोष्ट आता तिने आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा रेकॉर्ड करून ठेवलेली असते. इथे नागराजला मूर्ख वाटणारी आणि माठ वाटणारी सुमन, तिने किती हुशारीने नागराजच्या विरोधामध्ये पुरावा मिळवलेला आहे आणि महिपतच्या विरोधामध्ये. याबद्दल आता महिपत आणि नागराजला कानोकान खबर लागत नाही. आणि तो पुरावा प्रेक्षकांनो सुमनकडून आता अर्जुनकडे गेलेला असतो. ज्या वेळेला अर्जुन अस्मिताला त्रास देणाऱ्या गुंडांना शोधण्यासाठी तो आता रस्त्यावरती गेलेला असतो आणि तिथेच त्याला सुमन भेटते. आणि सुमन भेटल्यानंतर तिने आता अर्जुनच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून नागराज आहे, हे आता सुमनने अर्जुनला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी अर्जुनपर्यंत पोचतात आणि अर्जुनच्या समोर नागराज हाच गुन्हेगार व्यक्ती आहे हे त्याला कसं काय समजतं, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता महिपत चिडलाय. तो म्हणत असतो की अर्जुन सुभेदार, तुला मी शांतपणे जगू देणार नाही. माझ्या कुटुंबाला त्रास दिलायस ना, माझी मुलगी म्हणजे माझं संपूर्ण कुटुंब आणि तिला जेलमध्ये पाठवलंस तू. तिला बाहेर काढण्यासाठी मी किती आणि काय काय प्रयत्न करतोय, पण एकसुद्धा प्रयत्न माझा सक्सेस होत नाही. तुझ्यामुळे एकसुद्धा वकील माझ्या पोरीची केस घ्यायला तयार नाही. इतका नावाचा दबदबा आहे अर्जुन सुभेदाराच्या की एकसुद्धा वकील माझ्या पोरीची केस घ्यायला तयार नाही. इतका पैसा द्यायला तयार आहे त्यांना, पण पैसे घेत आहेत आणि पळून जात आहेत. मग माझ्या पोरीला बाहेर कोण काढणार?
तेव्हा इथे महिपत म्हणतो, अर्जुन, जेव्हा तुझ्या कुटुंबाला त्रास होईल ना, तेव्हा तुला कळेल की मला किती त्रास होतोय ते. आणि मग सुरुवात केलेली असते अस्मिताला त्रास द्यायला. आणि प्रेक्षकांनो, त्याच दिवशी इथे आता नागराजला जेव्हा महिपतने रात्रीच्या वेळेला फोन केलेला असतो, तेव्हा सुमनने बघितलेलं असतं की रात्रीच्या वेळेला महिपत नागराजला फोन करतोय. ह्या दोघांची खूपच जास्त घनिष्ठ मैत्री आहे आणि ती आपल्याला लवकरात लवकर आता रविराज काकांना सांगितली पाहिजे, असं इकडे सुमनला वाटत असतं. पण इथे सुमनला आधी शहानिशा करायची असते की नक्की नागराज आणि महिपत या दोघांमध्ये चाललंय तरी काय, कुठल्या लेवलची या दोघांमध्ये मैत्री आहे ते सुमनला शोधून काढायचं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे नागराज महिपतला सकाळ सकाळ भेटायला जात असतो, तेव्हा इथे सुमनसुद्धा त्याच्या मागावरती जायला निघते. रविराज काका आणि प्रतिमा विचारत असतात की सुमन, अगं तू कुठे जातेस? तेव्हा घरातली फळं संपली आहेत आणि ती घेण्यासाठी मी जाते, मी लवकर परत येईन, असं सुमन म्हणते. पण प्रेक्षकांनो, रविराज काका आणि प्रतिमा या दोघांना थोडंसं वेगळंच वाटतं की सुमन इतक्या घाईघाईने कधीच बाहेर जात नाही आणि ते सुद्धा नागराज बाहेर पडल्या पडल्या सुमन का बरं गेली असेल, असा प्रश्नसुद्धा त्यांच्या मनामध्ये आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागराज महिपतकडे जायला निघालेला असतो. तेव्हा इथे नागराजला मूर्ख आणि माठ वाटणारी सुमन किती हुशार आहे ना, ते आता नागराजला बरोबर कळणार आहे. कारण नागराजची पुंगी ही सुमनच वाजवणार आहे. कारण प्रेक्षकांनो, नागराज बाहेर पडलेला असतो आणि सुमनसुद्धा त्याचा पाठलाग करत बाहेर पडते. नागराज आपली गाडी घेऊन जातो आणि सुमन त्याच्या मागोमाग रिक्षामध्ये जाते. त्यानंतर नागराज आपली गाडी घेऊन महिपतच्या घरी जातो. तेव्हा सुमन रिक्षा मागेच उभी करायला सांगते. रिक्षावाल्याला पैसे देऊन ती लपत छपत नागराजचा पाठलाग करते. तेव्हा इथे नागराज महिपतच्या घरी गेलेला असतो आणि म्हणत असतो की महिपत, अरे काय चाललंय रे तुझं? एवढ्या रात्री फोन काय करतोयस, मेसेजेस काय करतोयस, काय चाललंय काय तुझं? अरे माझी बायको असते माझ्या बाजूला, तिला जर कळलं की तू मला रात्री बेरात्री फोन करतोस तर तिला माझ्यावरती डाऊट येईल ना. आणि जर तिने दादाला सांगितलं की तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये मैत्री अजूनही आहे, तर माहिती आहे ना काय होईल? दादाने आधीच मला प्रॉपर्टीमधून बेदखल केलं आहे. आता थोडी थोडकी प्रॉपर्टी माझ्या नावाला येणार आहे, तीसुद्धा घालवायची आहे की काय तुला? आता बघ, ती प्रिया जेलमध्ये जाऊन बसली आणि त्याच्यानंतरला आता दादा काय करणार आहे? तिला प्रॉपर्टीमधून बेदखल केलं आहे, पण आता थोडी तरी प्रॉपर्टी मला देईल आणि माझ्या मुलाला देईल ना. मग आता तुझ्याबरोबर माझी मैत्री आहे हे कळल्यानंतर दादा मला काहीच देणार नाही. त्याच्यामुळे जरा सावकाश रात्रीचा असा फोन करत जाऊ नको. आधीच माझी बायको माझ्यावरती लक्ष ठेवून आहे की काय, असं मला सतत वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महिपत म्हणत असतो, नागराज शेठ, अहो तुम्ही नका काळजी करू, तुम्ही नाही अडकणार, मी आहे ना. एवढं मोठं प्रकरण, त्याच्यातून मी तुम्हाला वाचवतोय, तर मग या छोट्या मोठ्या गोष्टींमधून मी तुम्हाला वाचवणार नाही आहे का? तेव्हा नागराज म्हणत असतो, ए बाबा, तू गप्प बसा, सारखं सारखं बोलू नकोस. मी काय कुणाचे मर्डर वगैरे करत नाही. ही गोष्ट माझ्या हातून चुकून घडलेली आहे. मला काही त्या मधुकर पाटलाला मारायचं नव्हतं हां, ते चुकून झालं. नाहीतर तुला काय मी माणसांची खून करणारा वाटतो का? हे बघ, मी माणसांना मारू शकतो हां, पण मी स्वतः नाही मारत. मी तुझ्यासारख्यांना सुपाऱ्या देतो, तुझ्यासारख्यांना पैसे देतो आणि मग मी माणसांना मारायला सांगतो. त्याच्यामुळे हा विषय पुन्हा पुन्हा काढू नकोस. लोकांना मारायला, खून करायला मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, सुमन आता ऐकते, तिला आश्चर्य वाटतं की नक्की हे लोक कशाबद्दल बोलत आहेत. तेव्हा महिपत म्हणतो, नागराज शेठ, अहो शिकाल की, आत्तापर्यंत मी कितीतरी लोकांना मारलं, पण आता एक तरी गुन्हा माझ्यावरती आलाय का? आमच्या पोरीने एक खून केला आणि माती खाल्ली, त्याच्यातनं तिला बाहेर काढता काढता माझ्या नाकीस नव आले. अहो सवय नाही आहे माझ्या मुलीला खून वगैरे करायची. तीसुद्धा तुमच्यासारखीच बिचारी साधीभोळी आहे. चुकून एक खून झाला आणि तो सुद्धा अंगाशी आला. आता मी पण बघा, इतके खून केले असतील, त्याचा हिशोब जर ठेवला असता ना तर कितीतरी झाले असते, पण एकसुद्धा खून माझ्या अंगाशी आलेला नाही आहे. मी जेलमध्ये जाऊन बसलो आहे का? बघितलंत कधी? आणि आपल्यावरती आलेलं जे काही टोपरं आहे ना, ते दुसऱ्यावरती कसं काय टाकायचं हे या महिपत शेठला बरोबर कळतं. नागराज शेठ, अहो तुम्ही त्या मधुकर पाटलाला मारण्याचा प्रयत्न केला, पण तुमचा प्रयत्न फसला. कारण तो माणूस पूर्णपणे मेला नाही, तो अजूनही हॉस्पिटलमध्ये जिवंत आहे. पण काळजी करू नका, तुम्ही त्याला अर्धा मारला आहे ना,
अर्धा चाकू तुम्ही खुपसलाय, अर्धा चाकू मी खुपसेन आणि कायमचं त्या मधुकर पाटलाला वरती स्वर्गात पाठवेन. तेव्हा महिपत म्हणत असतो, नागराज शेठ, अहो नका काळजी करू, तुम्ही त्याला मारता मारता डाव तुमचा फसला, पण मी आहे ना, उर्वरित काम मी करेन. तुम्हाला इथे बोलावण्याचं कारण, मी काल रात्री एक गोष्ट ठरवली, त्या अर्जुन सुभेदाराला शांतपणे झोपू देणार नाही, त्याच्या कुटुंबियांना त्रास देणार आणि पहिला वार त्या अस्मितावरती करायचं ठरवलेलं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सुमन हे सगळं बोलणं ऐकते. सुमन आपला मोबाईल काढते आणि तिने हे सगळं नागराज आणि महिपतचं कन्व्हर्सेशन मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. माठ वाटणारी सुमन किती हुशार आहे हे नागराजला आता कळणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, संपूर्ण बोलणं रेकॉर्ड केल्यानंतर इथे आता सुमन तिथून बाहेर पडते. कारण आता नागराज आणि महिपतला जर कळलं की सुमनने सगळं बोलणं ऐकलंय, तर इथे सुमनला मारायलासुद्धा ते लोक मागे पुढे बघणार नाही. आणि त्याच्यामध्ये नागराजने मधुभाऊंनासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे इथे आता तो मलाही मारू शकतो असं सुमनला वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, सुमन घाबरते आणि तिथून बाहेर पडते. तर इथे मार्केटमध्ये अस्मिता गेलेली असते. आता अस्मिता सायलीसाठी गिफ्ट आणायला गेलेली असते. सायली डे असल्यामुळे सायलीला सगळेजण काही ना काहीतरी गिफ्ट देत असतात. म्हणून अस्मिता मार्केटमध्ये तिच्यासाठी छान आता गिफ्ट खरेदी करायला गेलेली असते. आणि तिथे महिपतचे गुंड इथे आता तिचा पाठलाग करतात, तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अस्मिता धावत पळत घरी येते आणि ती आता घाबरलेली असते. ती म्हणते, मम्मा. तेव्हा सगळेजण तिच्याजवळ धावत पळत जातात. तेव्हा अस्मिता सांगते, काही गुंड लोक मला त्रास देत होते, ते माझा पाठलाग करत घरपर्यंत आले. तेव्हा अर्जुन आता खूपच जास्त चिडतो आणि अर्जुन आता लगेच त्या माणसांचा पाठलाग करायला जातो. तो म्हणतो, मला माहिती आहे हे सगळं कारस्थान त्या महिपतचं आहे. महिपत आता चिडलाय ना, त्याची इतकी हिंमत वाढली आहे की तो माझ्या कुटुंबियांना त्रास देणार. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, ते लोक कोण आहेत ना, आज मी त्यांना सोडणार नाही. तेव्हा अर्जुन आता धावत पळत त्या गुंडांना मारायला आलेला असतो, ज्या गुंडांनी इथे अस्मिताला त्रास दिलेला असतो. मार्केटमध्ये आल्यानंतर तिथे आता सुमन रस्त्याने चालत असते. तिचं पूर्णपणे लक्ष हे विचलित झालेलं असतं. रस्त्यावरून गाड्या येत आहेत, लोक जात आहेत, तिला काहीसुद्धा कळत नसतं. तिच्या लक्षात फक्त एक गोष्ट राहिलेली असते, नागराजने मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला आहे. नागराज हा चांगला माणूस नाही आहे, तो इथे रविराज भाऊजींना फसवतोय. या सगळ्या गोष्टी आता सुमनच्या मनामध्ये चालू असतात. आणि तेव्हा अर्जुन तिथे गुंडांना शोधण्यासाठी आलेला असतो. तेव्हा अर्जुनचं लक्ष सुमनकडे जातं आणि तो विचारतो, सुमन काकी काय झालं? सुमन काकी, अगं काय झालं, तुझं लक्ष कुठे आहे? तेव्हा सुमन म्हणते, अर्जुन, अर्जुन, अरे काहीच चांगलं नाही आहे. तुला माहिती नाही आहे हे कुठे गेलेत, तुला माहिती आहे का? हे त्या महिपत शिखरेला भेटायला गेलेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, सुमन काकी, अगं हे काय बोलतेस तू? तेव्हा सुमन म्हणते, हे बघ अर्जुन, ह्या मोबाईलमध्ये बघ. तेव्हा इथे सुमनने जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो, तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यालासुद्धा सत्य समजतं. सुमन म्हणते, अर्जुन, अरे मधुभाऊंना कुणी मारले तुला माहिती आहे का? यांनी मारलं आहे, तुझ्या काकांनी, नागराज काकांनी मारले रे मधुभाऊंना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय? आणि व्हिडिओमध्ये सुद्धा नागराजने स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली असते महिपतजवळ की मधुभाऊंना मारण्यामागे त्याचा हात आहे. त्याने इथे मधुभाऊंच्या कुशीमध्ये चाकू खुपसलेला आहे. तर इथे महिपत आणि नागराजचं इतकं महत्त्वाचं बोलणं सुमनने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि ते बोलणं इथे आता सुमनने अर्जुनला दाखवलेलं असतं. त्यामुळे अर्जुन ज्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करतोय की मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्ती कोण होती, महिपत किंवा महिपतची कुणीतरी माणसं असतील. पण इथे आता अर्जुनला सत्य समजलेलं असतं, ते सुद्धा सुमनमुळे. तर इथे सुमनमुळे अर्जुनला आता मधुभाऊंचा मारेकरी नक्की कोण, तर नागराज, हे सत्य आता अर्जुनच्या समोर आलेलं असतं. आणि त्यामुळे आता गुन्हेगार पकडणं खूपच जास्त सोपं झालेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, सुमनने लपून छपून तयार केलेला व्हिडिओ अर्जुनला दाखवताच नागराज हाच खरा मधुभाऊंचा मारेकरी आहे, खुनी आहे, हे सत्य आता अर्जुनच्या समोर आलेलं असतं. आणि अस्मिताला त्रास देण्यामागे सुद्धा महिपत आणि त्याच्या गुंड माणसांचाच हात आहे, हे सुद्धा सुमनने अर्जुनला सांगितलेलं असतं. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे आता सुमनने महत्त्वाची कामगिरी बजावलेली असते. नागराजच्या चुका पाठीशी न घालता तिने नागराज एक गुन्हेगार व्यक्ती आहे हे आता अर्जुनला परखडपणे सांगितलेलं असतं. आणि नागराज आणि महिपत हे
दोघेजण आता सुभेदार किल्लेदार दोघांनाही त्रास देणार आहेत ही गोष्टसुद्धा सुमनकडूनच अर्जुनला समजलेली असते आणि त्यामुळे इथे अर्जुन अजूनच सतर्क झालेला असतो.